आज आपण एक अशी रेसिपी बनवली की तुम्हालाही बघून काहीतरी वेगळं वाटेल. कुठे कशी तर सांगतो. नमस्कार मंडळी, सकाळ सकाळी मॉर्निंग वॉकला निघालेलो. आजचं वातावरण एकदम भारीच होतं. सूर्यदेवाचं खूप दिवसापासून आज आगमन झालेलं आणि ते नेमके आपल्या घराच्या एकदम समोरच आणि एक नंबर घर चमकत होतं. आजी आलेली खूप दिवसातून. मी जवळजवळ 3-4 महिन्यापासून तिची वाट बघत होतो आणि ती फायनली आज आलेली. खाऊ वगैरे घेऊन आलेली, खाऊ वगैरे खाल्लं आणि आज आपल्याला थोडंसं काम होतं त्यामुळे आपण सुट्टी घेतलेली. निघालो. इकडे पीच बनायचं होतं तर हॅरी शर्ट काय आपला पाठीच लागला. तो दररोज तसाही पाठीच लागतो आपल्या स्कूटीच्या. एवढी जोरात पळत तरी पाठी आला. गेलो इकडे पीच बनवलं घेतलेलं. गावातली सगळी पोरं होती. आम्हाला नेट लावायचे प्रॅक्टिससाठी, कारण की दिवसात सगळे कामाला जातात का प्रॅक्टिसला वेळ नसतो. आणि यावेळेस आम्ही ग्राउंडही बनवलं नाही, त्यामुळे JCB आणलेला पीच वगैरे खोदला आणि त्यानंतर आम्हाला समजलं की तिथे नाही तर पीच या साईडला बनवायचे. सगळं खोदलेली सगळी मेहनत तशी वाया गेली. म्हणजे परत ते बुंजवून टाकलं आणि त्यानंतर या साईडला पीच बनवायला घ्यायचं होतं. आपल्यालाही थोडंसं वेगळं काम होतं त्यामुळे आपण निघालो. आणि तुम्ही विचार करत असाल की मी या दगडी का जमा करतो, तर सांगतो ती वेगळी रेसिपी. घरी निघालो तर इकडनं आपला छकड्यावाला आलेला मस्त प्रॅक्टिस करत होता. त्याची काय प्रॅक्टिस चालूच असते. आणि त्यानंतर आपण घरी गेलो आणि हा खड्डा खोदायला घेतला. तो का आता तर ते पुढे बघा. दादा आला मस्त, त्यांनी शेकोटी वगैरे पेटवली. आता तुम्ही बघत असाल की या शेकोटीमध्ये ना दगड आहे. आता दगड का कशासाठी तर ते पुढे समजेल. ते दगड आपण पूर्ण तापून घेतलं. त्यानंतर आपलं जे काय भाजी होती त्या या पानामध्ये, पळसाच्या पानात आणि तारेने पॅक बांधून घेतली आणि ती आपल्याला जमिनीमध्ये शिजवायची होती. आता ती कशी तर तुम्ही बघा. जमिनीमध्ये खड्डा खोदून त्या खड्ड्यामध्ये बाकी पानं वगैरे बाजूला लावलेली. त्यानंतर ह्या सगळ्या तापवलेल्या दगडी आहेत ना ते आपण या खड्ड्यामध्ये टाकला. तर तुम्ही ही रेसिपी बघून घ्या कशी असते. खड्ड्यामध्ये दगडी वगैरे ठेवल्या आणि त्यानंतर आपण जे पॅक केलेलं ती भाजी यामध्ये ठेवली. वरून खालून सगळीकडे दगड लावून सगळं पॅक करून टाकलं मातीने. आणि त्यानंतर आपल्याला ह्या रेसिपीसाठी वाट बघायची होती, ती म्हणजे 2 तासाची. कारण ही रेसिपी लगेच शिजत नाही. 2 तास आपण वाट बघितली आणि त्यानंतरचा रिझल्ट बघा. आपण सगळं ही माती वगैरे काढली. आपण पाण्यामध्ये एकदम व्यवस्थित बांधून ठेवतो त्यामुळे कुठे लिकेज होत नाही आणि माती वगैरे आत जात नाही. दगड एकदम गरम होते त्यामुळे हळूहळू काढत होतो. त्यानंतर हे बघा, हे सगळं काढलं आणि त्यानंतरचा रिझल्ट तुम्ही ही बघा. आणि एकदम साध्या पद्धतीने पूर्वी जंगलात लोक कशी बनवायची या पद्धतीचं आपण सगळं काय बनवलेलं आहे. आणि आमच्याकडे ह्याला पोण बोलतात. एकदम भारी आयटम आहे. तुम्ही करून बघा. असं त्याचा ब्लॉग लाईक शेअर सबस्क्राईब नक्की.